ही 12 इंचाची मूर्ती आहे आणि ही ॲक्रेलिक पेंट आहे, वॉशेबल आहे. आणि श्री स्वामी समर्थ यांचे वेगवेगळे व्हेरिएशन सायझेसमध्ये आहेत. ओके. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो मित्रांनो आरबी मावाला भारत पेट्रोल पंपच्या समोर मित्रांनो एकदंत आर्ट स्टुडिओला भेट देण्यासाठी. यांच्याकडे विविध प्रकारचे तुम्हाला मूर्त्या बघायला मिळणार आहेत मित्रांनो आणि संजय दादाचं हे तुम्हाला स्टुडिओ बघायला मिळणार आहेत. तर ह्यांचा टायमिंग आहे मित्रांनो सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. जर तुम्हाला डॅशबोर्ड वगैरेसाठी किंवा जर तुम्हाला शिवरायांचे मावळे शिवरायांची मूर्ती वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही एकदंत आर्ट स्टुडिओला भेट देऊ शकतात. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी ना दादरला आहे बघा. समोरून याल ना तर तुम्ही सेना भवनच्या इथून याल आणि या साईडने जर तुम्ही याल ना तर तुम्ही या साईडने एल्फिस्टनच्या मार्गाने याल. समोरच हे बघा इकडे तुम्हाला ना अमरिंद मंडळ बघायला मिळेल. समोर हे बघा भारत पेट्रोल पंप तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्या अपोजिट साईडला आला तर तुम्हाला हे बघा आरबी मावाला बघायला मिळेल आणि त्याच्या आतमधल्या साईडच्या गल्लीमध्ये आपल्याला इकडे जायचं आहे. इकडेच आतमध्ये मित्रांनो एकदंत आर्ट स्टुडिओ तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. बघा या गल्लीतून सरळ आत जायचं आहे आणि समोरच आपल्याला दादाचा स्टुडिओ बघायला मिळेल. चला मित्रांनो, आता आपण आहे ना एकदंत आर्टच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार, मी संजय शिंदे. एकदंत आर्ट्सचा पहिला स्टुडिओ आपल्या दादरमध्ये सुरू झाला आहे. तुम्ही पाहू शकता आमच्याकडे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ सिंहासन अश्वरूढ कलरमध्येही केलेले आहेत. जे 4थीच्या पुस्तकामध्ये जे महाराज होते तसेच आपण बनवलेले आहेत महाराज. तुम्ही पाहू शकता सुंदर गोल्डन मूर्ती प्रॉपर डिटेल वर्क केलेली आहे. ओके. आणि दादा ही किती इंचाची असेल? ही 12 इंचाची मूर्ती आहे आणि ही ॲक्रेलिक पेंट आहे, वॉशेबल आहे. त्याच्यासोबतच तुम्ही पाहू शकता संभाजी महाराज आहे, सिंहासनावर बसलेले महाराज. हे शिवराज ढाब्याची स्पेशल रिप्लिका आपण बनवलेली आहे छोटी. आणि ही मूर्ती स्पेशल कोल्हापूरमध्ये तुम्ही पाहू शकता. ही सेम कोल्हापूरमध्ये एका हातात दानपट्टा जो महाराजांचा फेवरेट होता जो यशवंत दानपट्टा आहे आणि धोप आहे. सोबत अश्वरूढच्या छोट्या साईजमध्ये पण आहे. त्यानंतर तुम्ही देवता आपल्याकडे देवी देवतांच्या पण आहेत. दत्तगुरू पाहू शकता. बस्ट शिवाजी महाराजांचं खूप सुंदर केलेलं आहे. ओके. दादा काय किंमत असेल याची? ह्याची किंमत 1000 रुपये. 1000 रुपये. आणि दत्तगुरूची? दत्तगुरू पण 850 रुपये. ओके. दत्तगुरूंच्या मूर्तीची किंमत 850 आहे. आणि ही गणपतीची मूर्ती पाहू शकता 1 इंचामध्ये गणपती गेलेला आहे. त्याची सुरेख डिटेलिंग आणि हा स्पेशली डेस्कवर वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे. ओके. ह्याची किंमत फक्त 150 रुपये. 150 रुपयाला. ओके. आणि मग हे वेगवेगळे 500 पासून ते आपल्याकडे 1000-2000च्या छोट्या रेंजच्या मूर्त्या आहेत जे डेस्कमध्ये कॉम्प्युटरवर ठेवण्यासाठी. इवन गणपती वगैरे बघू शकता. खूप सुंदर पेंटिंग केलेले गणपती आहे. 4.5 इंचमध्ये आहे. याचे 1500 रुपये प्राईज आहे. ओके. आणि त्यासोबत तुम्ही मग मावळ्यांचे जिरेटोप, संभाजी महाराजांचे जिरेटोप, शिवाजी महाराजांचे जिरेटोप आणि हे तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ यांचे वेगवेगळे व्हेरिएशन सायझेसमध्ये आहेत. ओके. आणि दादा ह्याची काय किंमत असेल? वटवृक्ष? वटवृक्ष हे 1200 रुपयाला आहे. ओके. 1200. आणि बघा किती डिटेल वर्क आहे. 1 इंचाचे स्वामींची मूर्ती आहे ती. 1 इंचाची आहे ना पूर्ण? 1 इंच. आणि कलर पेंटिंग खूप सुंदर केलेली आहे. पूर्ण फायबर असल्यामुळे वॉशेबल मिळतात ह्या. ओके. वॉशेबल आहेत. आणि दादा हे बाकीचे आहेत त्यांची काय रेंज असेल? हे 950ला आहे. पाठीमागे आहेत ते 1500ला आहेत. 4.5 इंच हे 3 इंच आहेत. ओके. स्वामी. आणि दादा ह्यांची काय रेंज असेल? ह्यांचे 750 वगैरेचे रेंज आहे. आणि जिरेटोपांचे 600च्या रेंजला आहेत. 600च्या रेंजला आहे. ओके. आणि ते गणपती बाप्पा कसे ते? गणपती बाप्पा 500, 750 अशा रेंजला आहेत. ओके. हो. आणि त्यासोबतच तुम्ही कारमध्ये ठेवण्यासाठी आहे गणपती बाप्पा आणि महाराज एकत्र कॉम्बिनेशन दिलं आहे. म्हणजे 2 मूर्ती तुम्हाला गाडीमध्ये ठेवायची गरज नाही लागणार. ते एकच मूर्ती तुम्ही गाडीत ठेवू शकता. हा ऑप्शन दिलेला आहे. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता की ही दानपट्ट्याची छोटी मूर्ती केलेली आहे. याची काय रेंज असेल दादा? ही 850 रुपये. 850ला ना? आणि ही आहे क्रांती चौक सोलापूरचे क्रांती चौकची मूर्ती आहे ही. ती 5 इंचामध्ये मिनिचर बनवली आहे. 5 इंचामध्ये? हो. आणि त्याचसोबतच ही अफजल खानाचा वध करतानाची मूर्ती.
ओके, आणि किती इंच असेल दादा? ही 4 इंचाची आहे. ह्याच्यात तुम्हाला 1 फुटाची पण मूर्ती मिळेल. 1 फुटाचे पण हो, मिळेल. हो. ओके, बघा तुम्ही शिवप्रताप. व्हॉट्सअपला किंवा कॉल करून याचे डिटेल्स मागवू शकता. ओके त्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही ओके, ही विठ्ठल रखुमाईची हो. मूर्ती आपल्याला बघायला मिळते. ह्याचा गोल्डन कलर वगैरे पाहू शकता, खूप सुंदर आहे. ह्याच्यात तुम्हाला 1 टोन वगैरे पण मूर्ती मिळेल. ओके, 1 टोन मध्ये पण आहे ना दादा? 1 टोन मध्ये बघा 1 टोन पण आहे दादाकडे, आणि अशी कलरफुल पाहिजे तर Colourful. कलरफुल पण मिळेल. दादा यांची काय रेंज असेल? हे 2,500 आहे, ही 1500 आहे. 1500 आहे. हो. ओके, बघा 2,500 आणि 1500च्या रेंजमध्ये तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल विठ्ठल रखुमाईची. आणि तसंच आपण इकडे बघू शकतो. आणि हे वाघनखांचा संच आहे. हा खूप कमी रेंजमध्ये आपण घेऊन आलो. ही फक्त 600 रुपयाला आहे. फक्त 600ला? हो, लोकांना गिफ्टिंगसाठी आपला इतिहास घरापर्यंत पोचावा लोकांच्या प्रत्येकाच्या, त्यासाठी हे खूप रिझनेबल रेंजमध्ये आपण आणलेलं आहे. ओके, बघा फक्त 600ला आहे, आणि हा पूर्ण काचेमध्ये पण ठेवलेला आहे. काचेमध्ये पाठीमागे राजमुद्रा आहे प्रॉपर. ओके, त्यासोबतच मग ही 14 इंचेसची महाराजांची मूर्ती. ओके, 14 इंच ना? 14 इंच. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईजेस आहेत. तुम्हाला मी साईजेस समोर ठेवून पण दाखवतो. हे बघा, ह्या अशा 3 साईज आहेत. 3 साईज आहेत ह्या मूर्तीच्या. ओके, आणि दादा यांची काय रेंज असेल या 3 साईजची? ही आहे 750, 1850, आणि ही आहे 9,500. 9,500. हो. ओके, आणि त्याबरोबर शंभू महाराजांची आहे. खूप सुरेख मूर्ती आहे, खूप सुरेख. आणि डिटेलिंग पण मस्त केलं आहे. Detailing खूप शार्प आहे. पूर्ण एक एक माळ वगैरे सगळं खूप वेगळ्या डिटेलिंगमध्ये आहे पूर्ण. आणि दादा ही किती इंचाची असेल? ही 18 इंची मूर्ती आहे, आणि याची कॉस्ट आहे 15,000 रुपये. 15,000 हो, रुपये. हो. ओके, आणि वॉशेबल आहे? वॉशेबल आहे, पूर्णपणे वॉशेबल आहे. सेम याच्यामध्ये ब्लॅकमध्ये पण आहे. ओके, ब्लॅकमध्ये पण आहे वरती. हो, ती पण सेम रेंज आहे? सेम नाही, ती तुम्हाला 10,000ला आहे. 10,000 आहे. कलरचं काम खूप एक्स्ट्रा होतं, त्याच्यात मेहनत जास्त आहे, म्हणून ती कॉस्ट वाढते. ओके, आणि त्यानंतर ही अश्वरूढ, ही 2 फुटाची अश्वरूढ मूर्ती आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे या मूर्तीवर. आणि ही मूर्ती बनायला किमान 1 हप्ता जातो आपला ह्या मूर्तींना. लोकांना वाटतं की कॉस्ट काय, पण ह्याच्यात काम एक पार्ट डिटेलिंगमध्ये जॉईंट केला जातो. त्याची जॉईंट कुठेच तुम्हाला दिसून येत नाही. इवन अश्वाचे पाय असेल किंवा महाराजांचा फेस असेल, हे पूर्ण हात असेल, हे सर्व एकत्र वेगवेगळे असेंबल होऊन मूर्ती तयार होते. त्याच्यात खूप काम केलं जातं, म्हणून यांची कॉस्टिंग पण तशी आहे. आणि हे सर्व मूर्त्या ज्या तुम्ही पाहिल्या आत्तापर्यंत, या सर्व गव्हर्नमेंट पेटंट केलेल्या मूर्त्या आहेत. ह्याचे जे डिटेलिंग वर्क जे मार्केटमध्ये जे मिळतात आहे, त्यापेक्षा खूप सुंदर डिटेल वर्क केलेलं आहे. त्याच्यामुळे यांची कॉस्टिंग थोडीशी जास्त असते. पण नक्कीच तुम्ही केव्हाही या, तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल नक्कीच. ओके, तर दादा आता आपण पुढे काय बघतोय? ही आहे मराठा धोप. मराठा धोपशास्त्र. प्रत्येकाच्या घरात मराठा धोप असावी या उद्दिष्टाने आम्ही छोटे मिनिचरमध्ये धोप केलेले आहेत फ्रेमच्या ह्याने. मला ओपनवाले दाखवतो. एक ओपनमध्ये आहे बघा, मराठा धोप. ज्याचं मुठेचं काम बघू शकता, जिरे ढालेचं वर्क एकदम डिटेलमध्ये केले, ढालेचं वर्क वगैरे तुम्ही ते बघू शकता. आणि दादा काय रेंज असेल याची? ही फक्त 800 रुपये. 800 रुपयाला. बघा, कोणाला गिफ्ट किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकतात, आणि आपल्या लहान मुलांनाही सांगू शकतात आठवण म्हणून. हो, नक्की. आणि ही आहे तो श्री स्वामींची मूर्ती आहे. ओके, ही दोन्ही हात वरती आशीर्वाद 2 देताना. आशीर्वाद ओके, देताना. ह्याची काय किंमत असेल दादा? ही 2700ला आहे. 2700ला. ओके, बघ आपण पुढे आपण बघतोय दादा, ही एक आहे सुंदर मूर्ती. हो, शंभू महाराज आहे आणि शिवाजी महाराज आहे तोफ घेऊन. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप वेगळी आहे. अशी मूर्ती अजूनही कोणी केली नाहीये. ओके, आणि दादा किती इंचामध्ये असेल आपल्याकडे? ही मूर्ती आहे आपली 4.5 इंचाची. 4.5 इंचाची ना? ओके, आणि काय रेंज असेल याची साधारण? ही 4,500ची. 4,500ची. ओके, आणि त्याच्या बाजूला आहे ती जी आहे ही 1500ला आहे. ही 6 इंचाची आहे. बरं, तसं आहे बघा. पुढे पण आपण बघतो आपल्या मावळ्यांचे अनेक आपल्याला. हे आपले मावळे, हे ज्यांनी स्वराज्य वाढवलं, लढवलं, हे सर्व मावळे. हे प्रत्येक मावळे फायबरमध्ये आणि कलर केलेले आहेत, ॲक्रेलिक पेंट आहेत. तर हे 2,000 रुपये प्रत्येकी मावळा आहे. ओके, कोणताही एक्शन केलेला मावळा 2,000 रुपये. 2,000 रुपये कोणतेही घ्या, 2,000 रुपये. आणि हे घोरपडे बंधू,
ओके. हे 2 गड चढतानाचे मावळे आहेत. ओके, 2 गड चढताना हा, असे घोरपडे हे. बंधू बघायला मिळतात. हो. हे कसे आहेत दादा? हे पण 2,000 रुपये एक, म्हणजे जोडी 4,000 ओके, रुपयाला. जोडी 4,000. हो. असे सिंगल पण घेऊ शकतो हो, आपण? सिंगल मिळेल ना तुम्हाला. ओके, तुम्ही- सिंगल पण हो मिळेल. हो, सिंगलही मिळेल. त्यासोबत मग कॉपर कलर मध्ये केलेले मावळे आहेत. ओके. हे 1,500 रुपये रेंज आहे. आता अजून काय आपल्याकडे? त्यासोबत आपण नवीन आणलेले आहेत हे छोटे छोटे फ्रेम्स आहेत, जे मॅग्नेटिक फ्रेम केलेले आहेत. राजमुद्राची पाठी मॅग्नेट दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला महाराजांचा चेहरा असलेला आणि राजमुद्रा असलेली पण फ्रेम मिळेल. त्यासोबत शंभू मुद्रा आहे आपल्याकडे. ही शंभू मुद्रा, आणि फक्त शंभू मुद्रा हवी असेल तर तीही मिळेल. आणि ह्या सर्व 450 रुपये एकाची प्राइस आहे. ओके, 450 रुपये एकाची 450. price हो आहे. हो. ओके. तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी वगैरे क्वांटिटी हवी असेल तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळेल. ओके. आणि दादा आपल्याकडे असे सिंगल वाकणक आहेत? सिंगल वाघनखं नाही आहेत. नाही आपण अजून मुंबईमध्ये नाही सेल करत आहे शस्त्र. ओके. इन फ्युचर जर आले तर नक्कीच अपडेट करू. बरं. तर बघा इकडे आहे ना असे छोटे फ्रेम्स पण आपण दादाकडे इथे बघू शकतो बघा, गणपती बाप्पांचे वगैरे आहेत. आणि दादा यांची काय रेंज असेल? हे 99ला आहेत. ओके, 99 रुपयाला. 99 रुपयाला. त्याच्यात तुम्हाला मग महाराजांचे वगैरे पण मिळेल. ओके. असे. आणि तुम्हाला कस्टमाइज जर गिफ्टिंगसाठी हवे असेल तर कस्टमाइज बनवूनही मिळेल तुम्हाला. कस्टमाइज पण हो. बघायला मिळते. हे स्पेशली बर्थडे गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप बेटर ओके, रिटर्न गिफ्ट्स वगैरे तुम्ही देऊ रिटर्न शकता. गिफ्टसाठी. ओके. तसं बघा इथे पुढे पण आपण इकडे बघितलं ना तर इकडे आपल्याला हे बघा इकडे आपल्याला गणपती बाप्पा, तसंच आपल्याला शिवशंभू बघायला मिळतात आहे. शंकरांची मूर्ती बघायला मिळते. हे बघा दादाकडे पण इकडे बघू शकतो. हे फ्रेम्स गिफ्ट, ऑफिस गिफ्टिंगसाठी वगैरे कोट्सवाले खूप सुंदर सुंदर अशा फ्रेम्स आहेत. ओके. हे फक्त 99 रुपये. 99 रुपीजला. ओके. असं हे अशा फ्रेम्स आहेत. फ्रेम्स. हे ओके. ओढ वगैरे असे स्टेटस वगैरे स्टेटस वगैरेचे किंवा मराठी गाण्यांचे असे आपण फ्रेम्स बनवून देतो. कस्टमाइज कोणाला हवं असेल, जसे हवे तसं मिळेल तुम्हाला. ओके. आणि दादा ह्यांची काय रेंज असेल? हे पूर्ण सेट आहे का? नाही, पूर्ण सेट नाही आहे. हा आपण डिस्प्लेसाठी केला आहे, पण इन फ्युचर आपण ते आर्च आणतोय. खूप लोकांना रिक्वायरमेंट आहे. ते येत्या 15 दिवसात तुम्हाला पेजवर पोस्टिंग मिळेलच त्याची. ओके. आणि दादा अजून एक प्रश्न आहे की आता आपण ह्या मूर्त्या ज्या बघितल्या ह्यांची रेंज काय असेल? ह्यांची रेंज 1500 आहे. हे 1250ला आहे संभाजी. 1250. हो. ओके. आणि अश्वरोड जे महाराज आहे हे 3000ला आहेत आणि हे 2500ला आहे. ओके. आणि दादा आपल्याकडे बालाजीची पण प्रतिमा आहे. बालाजींची प्रतिमा आहे ती 400 रुपयाला आहे. 400 आणि रुपयाला? समोर तुम्हाला करून ओके, दाखवतो. बघा. ही किती इंच आहे? 4 ही 4 इंच. 4 हो, हो. इंचाची. ओके. 4 इंचाची आहे 1200 रुपयाला. तर दादा आपण इकडे बघतोय, इकडे एक मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावरची आपण ही एक बघतोय मूर्ती. ही 2 फुटाची मूर्ती आहे, पूर्णपणे फायबरमध्ये. आणि ही फक्त आणि फक्त 12,000 रुपयाला आहे. याचं काम बघू शकता, डिटेलिंग वर्क. जी रायगडावर होळीच्या माळेवर जी मूर्ती आहे ना, ती सेम मूर्ती आपण रेप्लिका बनवलेली आहे. ओके. आणि दादा आपल्याकडे असे बॅचेस पण आहेत? आणि हो, हे असे कस्टमाइज बॅजेस पण तुम्हाला मिळतील. हे जे डिझाईन आहेत तर आहेच आमच्याकडे, पण तुम्हाला कस्टमाइज हवे असेल तर पिन बॅजेस बनवून मिळते. ओके. आणि यांची काय रेंज असेल? हे 30 रुपीज पर 30 बॅजेस, फक्त 30 रुपये. आणि कस्टमाइजचे वेगळे का? कस्टमाइजचे वेगळे असतील. ओके. तुम्हाला ते डिपेंड क्वांटिटीवर असतात त्यांची कॉस्टिंग. ओके. आणि दादा ह्या मूर्तीची काय प्राइस असेल? ह्याची 2700 रुपये प्राइस आहे. 2700. हो. आणि कलरवाली सेम कलरमध्ये मूर्ती मिळेल. ही आहे 4200ला. 4200. या मूर्तीचा हा राजदंड असतो सोबत, हा असा उभा राहतो. ओके. बघा आपल्याला ना दादा राजदंड फिट करून दाखवलंय. हा राजदंड आहे. आणि दादा ही किती इंच असेल? ही 10 इंचाची आहे. 10 इंचाची आहे. हो. ओके. आणि ही कशी आहे महाराजांची? ती 1200 रुपयाला आहे. ही 11 इंचची मूर्ती आहे. 11 इंच ना? हो, हो. ओके. हे बघा 11 इंचाची आहे 1200 रुपयाला. आणि बघा सगळं खूप सुंदर असं आपल्याला एकदंत आर्टच्या या स्टुडिओमध्ये आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे. अजून काही नवीन अपडेट दादा येणार आहे? नवीन हो, update काय? नवीन येणार आहे. दर वीकमध्ये काही ना काही नवीन प्रोडक्ट येत आहेत. तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ओके. काही ना काही बघायला मिळेल. इवन माझं इंस्टाग्राम पेज आहे एकदंत आर्ट्स मुंबई, तुम्ही त्यालाही फॉलो करा, त्याच्यावर अपडेट्स मिळत राहतील तुम्हाला. ओके. तर बघा खूप सुंदर असा स्टुडिओ दादानी बनवलेला आहे. खूप वर्षाची इच्छा होती दादाची आणि त्यात आहे ना पूर्ण ती आता झालेली आहे. पूर्ण झाली आहे. ओके. 5 वर्षापासून मी महाराजांचं करतोय, पण स्टुडिओ करण्याची इच्छा आज 2026 मध्ये पूर्ण झाली आहे. बाप्पाची कृपा आहे ती.
तर दादाला आपल्या चॅनलकडं खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद. आणि आशा करू या छोट्या स्टुडिओची जागा अजून मोठी हो. ओके, आणि जर ह्याच्यातलं काही पाहिजे असेल दादा तर आपण ऑनलाईन ऑर्डर कसं करणार आहोत? ऑनलाईन ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण डिलिव्हरी देतो. ओके, आणि कोणाला स्टुडिओ व्हिजिट करायची असेल तर काय टायमिंग वगैरे असेल? सकाळी 11 ते 8 टायमिंग आहे. तुम्ही फोन करून या, माझा स्क्रीनवर तुम्हाला डिटेल्स देतीलच. ओके तुम्ही फोन करून नक्की विजिट करा. ओके, थँक्यू. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.